श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील विकास कामाचे लोकार्पण आमदार कोठे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, महाराष्ट्र गोवा चार काउन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे, नगरसेवक किसन जाधव, राजशेखर पाटील, अजय पुन्नम, शिवराज गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश पटवारी, आनंद मुस्तारे आदींच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, श्री रेवणसिद्धेश्वर महाराज हे आपले श्रद्धास्थान असून मंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजपत्र तयार करून तो पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मंजूर करू। ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाच्या विकासासाठी 6 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी 2 कोटींचा निधी मिळाला आहे। देवस्थानचे अध्यक्ष काडादी यांच्या नेतृत्वात 68 लिंगाचे जीर्णोद्धार होईल। श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराशेजारील प्राणी संग्रहालयाच्या विकासासाठी 21 कोटींचा निधी मंजूर असून त्यापैकी 7 कोटींची कामे चालू आहेत। बंद असलेले डे प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी लवकरच खुला करू, तसेच धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या विकासासाठी कोटींचा आराखडा तयार असल्याचेही त्यांनी सांगितले। श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील गाभारा, शिखर आणि आवारातील फरशीकरणाचे काम झाले असून मंदिर परिसरातील उर्वरित विकास कामे मागी लावून आमदार देवेंद्र कोठे यांनी या परिसराचा विकास करावा अशी अपेक्षा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली। या प्रसंगी ॲडव्होकेट थोबडे यांनी आमदार कोठे यांच्यामुळे शहराचा विकास वेगाने होत असल्याचे गौरवोद्गार काढले। शिवयोगी शास्त्री होळीमठ यांनी श्री रेवणसिद्धेश्वरांचे महात्म्य सांगितले। या कार्यक्रमात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सेवा दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बिराजदार यांनी केले। या कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त पुजारी भाविक उपस्थित होते। सोलापूरला येतात की मग अक्कलकोट गाणगापूरचं दर्शन घेतात, पण तुळजापूर आणि पंढरपूरचं दर्शन घेतात। मग आपल्याला सांगावं लागतं की आमचं ग्रामदेवताचं सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे, अमृतसरच्या धर्तीवरती ते सरोवरमध्ये तलावामधलं मंदिर आहे आणि किंबहुना ते लोकसहभागातून तयार झालेलं पहिलं जगातलं तलाव आहे। ही बाब लोकांना, विशेषतः पर्यटकांना सांगितल्यानंतर ते लोक आवर्जून दर्शनाला जातात आणि मग अशा माध्यमातून त्याचा प्रसार होऊन अधिकची भाविकांची संख्या, पर्यटकांची संख्या सोलापुरात वाढावी लागते आणि अशा पर्यटकांना आणखीन एक स्थान सोलापुरात व्हावं म्हणून ह्या तिन्ही क्षेत्रांचा आपण येणाऱ्या काळात साहेब निश्चित विकास करूयात। म्हणजे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, धर्मवीर संभाजी महाराज तलाव आणि आपलं रेवणसिद्धेश्वर मंदिर, या तिन्ही गोष्टींचा जर एकत्रितपणे विकास झाला तर सर्व भाविक या ठिकाणी आवर्जून मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील। या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी सुद्धा आहेत आणि आमच्या मल्लू जाधवांचा आणि सुनील कांबळेंचा मला परवा दिवशी कार्यक्रमाला आल्यावर दादा निरोप होता की तुम्ही प्रचारालाही आला नाहीत। प्रचाराला मोनिका वहिनी आल्या होत्या, किसन दादा, आम्ही सगळ्यांनी प्रचार केला, परंतु हा सगळा परिसर भाजपमय परिसर आहे। आम्ही कोण उमेदवार बघत नाही, आम्ही सगळे भाजपला एकतर्फी मत टाकतो आणि तुम्ही आमच्या भागात आलं पाहिजे, आमच्या समस्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे। त्यामुळं मी आवर्जून आज साहेब त्यांच्याही घरी त्या ठिकाणी भेटीला पाहणीला जाणार आहे। किसन